हाय मित्रांनो, तर आज आपण काय करू? आज जो पोलीस शिपाई चालक भरतीचा लेखी परीक्षेचा पेपर होता पुणे शहरचा. ओके, पुणे शहर. ओके, तर त्याचा आपण आज पेपर सोडवू. तर पेपरमध्ये आज फक्त आपण काय करू? रिझनिंगचे क्वेश्चन सोडू. ओके, बुद्धिमत्ताचे. आणि बुद्धिमत्ताचे सॉल्व केल्यानंतर जर टाईम मिळाला तर आपण गणिताचे प्रश्न बघू. तर आज चला तर बघूयात आपण. इथे जर बघितलं तुम्ही, पहिला क्वेश्चन काय आहे तर 19.2 भागिला 48 गुणिला 4.04 प्लस 3.84. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर इथे काय म्हटलं आहे, तर हा बोडो मासवरतीचा नियम आहे. हे बघ, बोडो मास म्हणजे कंचे भागू बेव. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं असतो म्हणजे कंस, नंतर ऑफ म्हणजे चे, नंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार, नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, नंतर ॲडिशन आणि नंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर अशा प्रकारे आपलं सॉल्व करायचं असतो. तर इथे जर बघितलं तर 19.2 भागीला किती आहे? 4.8 गुणिला 4.04 प्लस 3.84. आता ऑप्शन जर बघितले तर 20, 22, 18, 24 अशा प्रकारे आपले ऑप्शन आहे. तर इथे जर बघितलं तर 4.8 हे किती? 4 टाइम्स जातील. ओके, नंतर याला जर आपण मल्टिप्लाय केलं 4 चौक 16 आणि 4 चौक 16 तर हे इन प्लस 4 गुणिला 4.04 केलं तर 3.84. ओके, तर हे प्लस करायचे. तर हे जर प्लस केलं 16, अगोदर याची बेरीज करा. 16 आणि 3 किती होतात? 19 होतात. ओके, आणि 0.16 आणि 0.84 हे किती होतात? तर हे जर बघितलं तुम्ही तर हे 1 होतात. ओके, 19 प्लस 1 इज इक्वल टू 20. आपला ऑप्शन क्रमांक किती आहे? ए. ओके, तर हे तुमचं करेक्ट आन्सर झालं. तर आता आपण दुसरा क्वेश्चन सोडू. दुसरा क्वेश्चन काय सांगतो, इथे जर बघितलं तुम्ही तर AZDWGT या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल? तर असं त्यांचं म्हणणं आहे. इथे जर बघितलं तुम्ही ABCD जर बघितली तुम्ही AZDW, तर इथं ABCD करून काढून घ्या तुम्ही. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि झेड. तर थांबा मी चांगल्या प्रकारे मांडतो म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. A B C B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि झेड. तर
अशा प्रकारे आपण काय केलं तर हे सॉल्व केलं. तर इथे जर बघितलं ए झेड एकाखाली एकचं त्यांनी अक्षर घेतलेलं आहे. नंतर डी डब्ल्यू हे झालं, म्हणजे त्यांनी 2 अक्षर सोडले आणि डी डब्ल्यू लिहिलं सरळ सरळ. आता इथं ते 2 सोडेल आणि काय लिहेल, जी टी हे लिहेल. ओके, त्यांनी लिहिलं आहे. तर पुढचं काय येईल, 2 सोडून मग जे क्यू कोणता आपला ऑप्शन क्रमांक सी. तर हे आपलं अशा प्रकारे हे क्वेश्चनचं ॲन्सर झालं. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय तर 29, 36, 43 म्हणजे 29, 36, 43, 50. तरी इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल ते त्यांचं म्हणणं आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही, डिफरन्स जर काढला 36मधून जर 29 काढले तर किती होतात, 7. ओके, 43मधून 36 जर काढले तर 7, 50मधून 43 जर काढले तर 7. तर कोणत्या संख्येमधून 7 वजा केले तर उत्तर 50 येईल. तर आपलं 57मधून जर आपण 7 वजा केले तर उत्तर किती येईल, आपलं 50 येईल. तर आपलं ऑप्शन काय झालं, 57. किंवा असं करू शकता तुम्ही, +7 केले तर 36 येते, +7 केले तर 36मध्ये +7 केले 43 येते, +7 केले तर 50 येते. तर इथं +7 केले तर आपलं उत्तर किती येईल, 57 येईल. तर खूपच इजी ही सिरीज होती. ओके, तर याच्यामध्ये रिझनिंगच्या 20 क्वेश्चन होते पुणे पोलीस भरतीमध्ये. तर याचा तुम्हाला कशासाठी फायदा होईल, पुणे शहर पोलीस भरतीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. तर हे PYQ याच्यासाठीच देतो आहे मी, की तुम्हाला PYQमुळं काय होईल, एक एक्झामची काठिण्य पातळी करेल, म्हणजे तुमचा पेपर किती हार्ड येतो आहे, किती इझी येतो आहे. तर त्यानुसार हा आहे. बाकी पुढचा क्वेश्चन जर बघितला तर एक ट्रायंगल दिला आहे. तर त्या ट्रायंगल जर तुम्ही काढला, ओके, तर असा ट्रायंगल आहे 1 2 3 4 5, 1 2 3 4. ओके, तर असा तुमचा ट्रायंगल आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर याचं एक सूत्र आहे. सूत्र काय म्हणतं, सरळ तुम्ही काय करा, याला 1 2 3 4 5 असे नंबर द्या. म्हणजे याला 1 2 3 4 आणि 5 आणि सगळ्या अंकांची बेरीज करा. 1 + 3 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15. तर आपलं उत्तर किती आलं इथं, ओके, 15 आलं. तर आपलं सरळ 15 इथे उत्तर येईल. जर तुम्हाला जर कळालं नाही, ओके, जर कळत नसेल तुम्हाला तर सरळ तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. आता हा आपला ट्रायंगल झाला. ओके, 1 2 3 4 अशा प्रकारे त्याच्यात आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही, इथे आपण दुसरा कलर घेऊ. ओके, तर हा एक मोठा ट्रायंगल तुमचा झाला, हा मोठा ट्रायंगल. तर एक हा झाला आणि हे 3 1 2 3 4 एक राहिलं वाटतं, 1 2 3 4 5. ओके, तर हे 5 ट्रायंगल झाले. म्हणजे आपले टोटल ट्रायंगल किती आले, 6 आले. ओके, नंतर हा जो ट्रायंगल आहे इथून एवढा, हा काउंट केलेला आहे या 5मध्ये. तर नंतर काय करायचा, इथून असाच घ्यायचा आणि हा दुसरा काउंट करायचा. म्हणजे तो किती झाला, 1. नंतर तिसरा घ्यायचा. ओके, असंच करत करत तुम्ही ही खिचडी होईल. त्याच्यामुळं सरळ तुम्ही काय करा, असं मोजत न बसण्यापेक्षा सरळ काय करायचं,
असं कोणतंही उदाहरण येऊ द्या. असं उदाहरण आलं तर काय करा, असं कोणतंही एक उदाहरण आलं तर सरळ असे त्याच्यामध्ये काही भाग असले तर त्या भागांना 1 2 3 असे नावं द्यायचे आणि सरळ त्यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 1 + 2 + 3 = उत्तर किती येईल. याच्यात किती ट्रँगल राहील, 6 ट्रँगल राहील. मग असं किती पण येऊ द्या तुम्ही. ओके. तर हे तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन काय आहे, सागर तात्यांना म्हणाला. म्हणजे हा जर सागर आहे, ओके, तर हा तात्या इथं आहे. ओके. तात्यांना म्हणाला, तुमच्या भावाची मुलगी. मग हा तात्याचा एक भाऊ असेल. मग ह्या तात्याची एक, हा भाऊ झाला, ही त्याची मुलगी झाली. तुमच्या भावाची मुलगी ही माझ्या मामाची भाची आहे. मुलगी ही माझ्या मामाची भाची आहे. म्हणजे याचा कोणीतरी एक मामा असेल, त्याची ही भाची आहे. तर ही भाची म्हणल्यानंतर ही जी आहे त्या मुलीची काय, सागर काय राहील, त्या मुलीचा भाऊ राहील. ओके. त्या मुलीचा भाऊ राहील. तर आपल्याला काय विचारलं इथं, तर सागर तात्यांचा कोण, म्हणजे हा सागर तात्यांचा कोण झाला, तर हा झाला. आता हा तात्याचा भाऊ आहे ना, हा, तर हा हे 2 मुलं त्याच्या भावाची आहे. म्हणजे हा याचा काय झाला, याचा झाला पुतण्या. ओके. तर आपला ऑप्शन किती नंबरचा आहे, बी. तर एकदम इझी प्रश्न होता हा तुमचा ब्लड रिलेशनचा. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघू. डॉक्टरला वकील म्हणले, वकिलाला शिक्षक म्हणले, शिक्षकाला अभियंता म्हणले व अभियंताला डॉक्टर म्हणले, तर रुग्णाला कोण तपासेल. तर इथं काय म्हणलंय, रुग्णाला कोण तपासेल. तर रुग्णाला कोण तपासतं, तर डॉक्टर तपासतो. तर डॉक्टरला काय म्हणलंय आपण, डॉक्टरला आपण वकील म्हणलं आहे. ओके. तर म्हणजे रुग्णाला कोण तपासेल, मग वकील. आपला ऑप्शन किती नंबरचा आहे इथं, डी. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. प्रकाश त्याच्या घरापासून, त्याचं घर सपोज इथं आहे, हे त्याचं घर आहे, पश्चिमेकडे सरळ रेषेत 4 किलोमीटर चालत गेला. मग तो पश्चिमेकडे किती, आता सपोज आपण त्याचं घराचा पॉईंट मानून घेऊ, म्हणजे खिचडी दिसणार नाही. ए पॉईंट आहे, त्याच्या घरापासून तो पश्चिमेकडे, पश्चिम दिशा कोणतं आहे, तर आपलं लक्षात ठेवायचं कधी पण इथं जर वरती उत्तर घ्यायची, इकडं पूर्व घ्यायची. ओके. इकडच्या बाजूला पश्चिम घ्यायची, इथं खालच्या बाजूला दक्षिण घ्यायची. ओके. हे तुम्ही लक्षात असू द्या. तर तो काय केला, पहिले पश्चिमेकडे सरळ रेषेत 4 किलोमीटर, म्हणजे पॉईंट ए पासून तो 4 किलोमीटर सरळ रेषेत चालत गेला. नंतर उत्तरेकडे सरळ 3 किलोमीटर चालत गेला. नंतर उत्तरेकडे तो 3 किलोमीटर चालत गेला. तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. तर हे त्याचं मूळ ए पॉईंट होतं घर. तर यातलं आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तर हे अंतर किती राहील, तर इथं काटकोन बनला. ओके. तर तुम्ही सूत्र जर वापरलं, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग प्लस उंची वर्ग, तर ह्या सूत्रानुसार पण तुम्ही काढू शकता. तर आणि तुम्हाला जर ट्रिपलेट माहीत असेल, ट्रिपलेट काय असतो, 3 4 5चा ट्रिपलेट बनतो. ओके. तर इथं 3 आणि 4 आहे, तर ही बाजू कोणती असेल, 5 राहील. ओके. नाहीतर हे सूत्र आहेच आपल्याला, कर्णवर्ग काढायचा आहे आपल्याला. पाया 4 आहे, म्हणजे 4चा वर्ग प्लस 9चा वर्ग, तर हे किती येईल, 16 + 9 = किती येईल, येईल हे 25. तर हे कर्णवर्ग आहे ना, तर हा वर्ग आहे इकडं,
तर आपल्याला फक्त कर्ण काढायचं आहे. ओके, कर्ण काढायचं आहे म्हणलं हे याचं वर्गचिन्ह निघून काढण्यासाठी आपल्याला समोरच्या संख्येला वर्गमुळात घ्यावं लागेल. ओके, तर 25चं वर्गमूळ किती येईल? 5. म्हणजे कर्ण किती आला आपला? 5. ओके, एवढं इझी हे एक्झाम्पल होतं. तर त्याचं ऑप्शन किती आलं आपलं? बी आलं. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. तर आता दुसरा क्वेश्चन बघू आपण. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो? दुसरा क्वेश्चन आपल्याला म्हणतोय की ताजमहल आग्र्याला आहे तर चांद मिनार कुठे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला, पुढचा क्वेश्चन एकदम इझी विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांनी म्हणलंय की ताजमहल जर आग्र्याला आहे तर चांद मिनार कुठे आहे? ओके, तर तुम्ही इथं कन्फ्यूज होण्यासारखं होऊ शकतं. तर चार मिनार आणि एक असतं चांद मिनार. ओके, चार मिनार आणि चांद मिनार हे वेगवेगळे आहे. तर इथे जर बघितलं आपण, चार मिनार आपला कुठे आहे? तर तो आपला चार मिनार हैदराबादला आहे. ओके, चार मिनार आपला हैदराबादला आहे. ओके, आणि चांद मिनार जर विचारलं, चांद मिनार, तर चांद मिनार आपला कुठे आहे? दौलताबाद. ओके, आणि दौलताबाद कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या, चार मिनार हैदराबादला आहे आणि चांद मिनार हा दौलताबादला आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण बघू. ACE म्हणजे 1, 3, 5. LOQ म्हणजे किती? तर आपण जर इथं बघितलं ACE, तर अल्फाबेटिकल सिरीजनुसार जर लावलं म्हणजे ABCD, आपण काय केलं, ABCD असं लिहिलं आणि याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर जर दिलं, ए कोणत्या आपल्या स्थानी येतोय? 1 स्थानी येतोय. C कुठं येतोय? तर 3ऱ्या स्थानी येतोय. E कुठं येतोय? तर 5व्या स्थानी येतोय. तर त्याचं कोड काय झाला? 1, 3, 5. तसंच आपल्याला LOQ काढायचं आहे. ओके, LOQ. तर L जर बघितलं आपण, L किती नंबरला येतो? 12 नंबरला येतो. O जर बघितलं आपण, O 15 नंबरला येतो आणि Q 17 नंबरला येतो. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. O जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याची एक आहे ज्योती, असं जर ठेवलं तर ईचा 5 नंबर येतो. JKL याचा 10 नंबर येतो. ओचा 15 येतो. टीचा 20 येतो आणि वायचा 25 येतो. तर T20 असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे टीचा किती येतो? टीचा 20, T20, O15 किंवा ज्योती. ज्योतीचं नाव लक्षात ठेवा. फक्त ज्योतीचं स्पेलिंग काय लिहायचं आहे तुम्हाला? ज्योतीचं JOTY लिहायचं आहे. ज्योतीचं स्पेलिंग असं लिहायचं आहे, ज्योती. 5, 10, 15, 20 आणि 25.
तर आपल्याला एल माहिती आहे 12, ओ माहिती आहे 15. तर 12, 15 असणारं ऑप्शन किती आहे? तर हे ए ऑप्शन आहे आणि सी ऑप्शन आहे. बी आणि सी तर तिथं कटलं आपलं. राहिलं किती? क्यू. ओ ओ ओ आता तुम्हाला ई ज्योती माहिती आहे. ई ज्योती म्हणजे ओचं आपलं 15 नंबर आहे. ओ नंतर काय येतं? ओ पी. ओ पी क्यू. तर हे 15 नंबर आहे. तर हे किती राहील? 16 आणि हे किती राहील? 17. म्हणजे आपलं ऑप्शन किती येईल? 12, 15, 17 हे आपलं ऑप्शन राहील. ओके. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय आहे? सूर्यापासून काय म्हणलंय? सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने कमी ते जास्त ग्रहांचा क्रम लावा. तर हे त्यांनी सांगितलं आहे. ओके. सूर्यापासून जास्त कमी ते जास्त ग्रहांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर तो कसा बघा? इथे जर बघितलं तुम्ही, कधी लक्षात ठेवायचं, सन जर काढला तुम्ही तर सन. ओके. तर आपण येल्लो कलरमध्ये बघू. हा सन आहे. तर तुमचं जर सोलार सिस्टम बघितलं तर आपल्या सगळ्यात अगोदर एक नंबरचा जो सूर्यासोबतचा समोरचा जो ग्रह आहे म्हणजे जवळचा एकदम, तो बुध आहे. ओके. हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर काय येतो? आपला शुक्र येतो. 2 नंबरचा जो ग्रह आहे तो कोणता आहे? शुक्र आहे. सकाळी बघा आपल्याला शुक्राची चांदणी दिसते म्हणता ना, ते म्हणतात की सकाळी सकाळी दिसतो, तर तो आपल्याला शुक्र ग्रह दिसतो. ओके. नंतर 3 नंबरचा जर बघितला तर 3 नंबरची आपली पृथ्वी आहे. 4 नंबर जर बघितला, 4 नंबर आपला मंगळ ग्रह आहे. सगळ्यात जवळचा ग्रह आपल्याला कोण आहे? तर मंगळ ग्रह. ओके. नंतर जर बघितला आपण 5 नंबरला गुरु ग्रह आहे. गुरुला बृहस्पती पण म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये जर पाहायला गेलं तर ह्याला आपल्याला बुधला काय म्हणतो आपण? बुधला मर्क्युरी म्हणतो. शुक्रला वेनस म्हणतो. पृथ्वीला पृथ्वीच म्हणतो, अर्थ म्हणतो. ओके. मंगळाला मार्स म्हणतो. गुरुला ज्युपिटर म्हणतो. जर कोणाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. ओके. नंतर आपला 7वा ग्रह काय? गुरु झाला. गुरुनंतर आपला येतो शनी. शनीला आपण सॅटर्न म्हणतो. शनीनंतर आपला येतो युरेनस. 8 नंबरला आपला येतो काय येतो? आपला युरेनस. आणि नंतर येतो 9 नंबरला नेपच्यून. तर अशा प्रकारे आपले ग्रह आहेत. ओके. तर ते तुम्ही लक्षात घ्या. तर इथं त्यांनी काय म्हणलं? कमी ते जास्त अंतर. म्हणजे आपला कमी अंतरावाला कोणता आहे? अगोदरचा आपला बुधचा कोड. बुध किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. ओके. बुध नंतर काय येतो? शुक्र किती नंबरला आहे? तर 1 नंबरला आहे. नंतर काय येते? पृथ्वी किती नंबरला आहे आपली? 2 नंबरला आहे. ओके. नंतर येतो मंगळ आपला 5 नंबरला आहे आणि गुरु 4 नंबरला आहे. म्हणजे 3, 1, 2, 5, 4. तर कोणत्या याच्यात आहे? 3, 1, 2, 5, 4 ऑप्शन आपलं ए इथे करेक्ट आहे. ओके. तर हे झालं आपलं. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे? कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे आपला. तर इथे काय म्हटलंय त्यांनी?
एका सांकेतिक भाषेत 573चा अर्थ ब्रिंग कोल्ड वॉटर असा होतो. 342चा अर्थ वॉटर इज गुड असा होतो. म्हणजे 573 आणि 342. तर इथं 3 तुम्हाला, इथं काय तुम्हाला हे दिसतं आहे, इथे जर बघितलं तुम्हाला 3 आणि 3 हे दिसतं आहे. आणि इकडे जर ब्रिंग कोल्ड वॉटर आणि वॉटर इज गुड म्हणजे आपलं 3चं कोड काय आलं, पहिल्या वाक्यामध्ये ब्रिंग कोल्ड वॉटर म्हणजे ब्रिंग कोल्ड वॉटर. ओके, नंतर वॉटर इज गुड, वॉटर इज गुड. तर इथे वॉटर वॉटर आपल्याला सेम दिसतंय आणि इकडे 3 3. तर म्हणजे आपलं 3 कशाशी संबंधित झालं, वॉटरशी संबंधित झालं. ओके, तिसरं काय म्हणतंय 126 126. तर याचा कोड काय आहे, ब्राईट गुड बॉय, ब्राईट गुड बॉय. तर असं आहे. तर इथे जर बघितलं तर इकडे आपलं काय सेम सेम होतंय. इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे गुड आणि हा गुड. ओके, आणि इकडे हा 2 आणि हा 2 आपल्याला सेम दिसतोय. म्हणजे आपलं गुडसाठी काय झालं, गुडसाठी कोड काय झाला, तर 2 हा कोड झाला. ओके, म्हणजे इजसाठी काय येईल मग, इजसाठी 1 हा कोड येईल, इज. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, बॉय इज ब्राईट, बॉय इज ब्राईट. तर इथे जर बघितलं तर इजसाठी आपलं 1 येणारच आहे. तर 1 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, बी आणि डीमध्ये आहे. तर म्हणजे आपले ए आणि सी हे कटलं, बॉय इज ब्राईट. ओके, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काढायचं आहे बॉय इज ब्राईट. तर इथं बॉय आणि ब्राईट आपलं तिसऱ्या वाक्यात काय, बॉय आणि ब्राईट आहे. म्हणजे एक आपले कोड आपल्याला माहिती आहे, 2 कोड कशासाठी, गुडसाठी आहे. तर बॉय आणि ब्राईटसाठी आपलं काय झालं, कोड काय झाला, 1 किंवा 6. म्हणजे ईजसाठी इथं 4 येईल. ओके, इथं सॉरी, ईजसाठी 4 येईल. ओके, म्हणजे 4 हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर इथं 1 2 बी आणि सी या 4ही ऑप्शनमध्ये आहे. पण नाही, तुम्ही इथेच काढू शकता ना, बॉय इज ब्राईट. तर इजसाठी 4 आहे, तर ब्राईट आणि गुडसाठी आपला 2 कोड आला. तर हा कोड ह्या याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे बॉय आणि ब्राईटसाठी कोणता कोड झाला, 1 6 1 6 आणि 4 हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, 1 6 आणि 4 आपल्याला फक्त बी ऑप्शनमध्ये दिसतंय. म्हणून आपला आन्सर किती झालं, बी हे झालं. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर इथे काय म्हणलंय त्यांनी, तर घुबड, गरुड, गिधाड, वटवाघूळ. ओके, घुबड, गरुड, वटवाघूळ अशा प्रकारे हे आहे. तर इथं बघा, घुबड काय करते, घुबड, गरुड, वटवाघूळ. वटवाघूळ काय करतं, तर वटवाघूळ रात्रीच्या वेळी उडतं. ओके, तर ते अल्ट्रासाऊंडचा यूज करतं. म्हणजे काय करतं, ते जी दिशा त्याला बघायची असेल तर त्याला दिसत नसलं तर ते काय करतं, एक वटवाघूळ काय करतं, एक आपला साऊंड सोडतं. ओके, मग तो समोर जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो साऊंड काय होतो, असा असा गेला की परत तो रिफ्लेक्ट होऊन परत वटवाघूळकडे येतो, तो रिसीव करतो. आणि तो रिसीव केल्यानंतर काय करतो, तो समोर त्याला कळतं की समोर काहीतरी वस्तू आहे. ओके, त्याच्यामुळं काय होईल, आपलं ऑप्शन क्रमांक डी होऊन जाईल. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण बघू. बाकी पुढचा क्वेश्चन काय आहे,
तर बाबा, बाबाला कोडिंग काय केलं आहे तर BABA, बाबाला त्यांनी कोडिंग केलं आहे 2121. आणि काका, काकाला काय कोडिंग केलं आहे त्यांनी 1111. तर तुम्हाला इथे मामाला कोड काढायचा आहे, मामा. ओके, तर इथे सेम आहे. तर ABCD क्रमागत लावली तर A 1 नंबरला येतो आणि B आपला 2 नंबरला येतो. म्हणजे Bच्या जागी काय येईल, जे अक्षर आपलं येतं आहे तो म्हणजे A 1 नंबरला येतोय, तर इथे Aच्या ऐवजी 1 घेतला, B 2 नंबरला आहे तर 2 घेतलं, म्हणजे B 2 आणि 1 हे आपलं कोड झालं. तसंच काका आहे, K 11 नंबरला येतं, A 1 नंबरला येतं, K 11 नंबरला येतं, A 1 नंबरला येतं, म्हणजे आपला कोड किती झाला 6 वेळेस 1. तर मामा कसं येईल, मामा तर आपलं M 13 नंबरला येतं, A 1 नंबरला, आणि M 13 आणि A 13, 1 3 1 1 3, सॉरी इथं 1. तर ऑप्शन कोणता आहे, 13 1 13 1. तर ऑप्शन क्रमांक आपलं B हे बरोबर आहे. आता आपण पुढचं क्वेश्चन बघू, 15 नंबरचं क्वेश्चन. 15 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, शीतल दक्षिण दिशेला 20 किलोमीटर चालते. म्हणजे शीतल जर इथून चालत गेली तर दक्षिण दिशेला 20 किलोमीटर चालते. ओके, व पूर्वेकडे 10 किलोमीटर पळते. मग ती इकडं पळाली 10 किलोमीटर, व नंतर वळून दक्षिणेकडे 5 किलोमीटर चालते. परत ती काय केलं, तिने 5 किलोमीटर चालली दक्षिणेकडे. ओके, नंतर आणि वळून पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालते. परत ती वळाली पश्चिमेकडे आणि किती किलोमीटर चालली, 10 किलोमीटर चालली. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे. ती कुठून निघाली होती, इथून, आणि तिचा एंड पॉईंट किती आहे तर हा आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, तर इथून ते इथपर्यंतचं अंतर किती आहे. जर अंतर आपण बघितलं तर हे अंतर किती येईल, इकडे 5 आहे तर हे पण 5 येईल. म्हणजे हे इथून इथपर्यंत आपलं 20 होतं आणि इथून इथपर्यंत 5 होतं. 20 + 5 किती झालं, 25. ओके, ऑप्शन क्रमांक C हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण बघू. पुढचा क्वेश्चन काय आहे, या ठिकाणापासून या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. म्हणजे इकडे जर A आहे, A या ठिकाणाच्या पूर्वेला, म्हणजे Aच्या पूर्वेला म्हणजे इकडं B आहे. B किती आहे, 5 किलोमीटर. ओके, Bच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर C आहे. Bच्या उत्तरेला म्हणजे इकडं C आहे 5 किलोमीटर. ओके, व Cच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर D आहे. Cच्या पूर्वेला, आता Cचा पूर्व किती येईल, इकडं 7 किलोमीटर D आहे. तर A आणि D मधील सरळ अंतर किती. A आणि D मधील त्यांनी काय म्हटलंय, इथलं सरळ अंतर आपल्याला काढायचं आहे. सॉरी, आपण आता दुसरा कलर घेऊ. तर इथून ते इथपर्यंत सरळ अंतर आपल्याला काढायचं आहे. जर आपण असा जर ट्रायंगल बनवला, ओके, तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे. ओके, आता हे अंतर आणि हे अंतर सेम राहील इथून एवढं, तर ते किती येईल, 5. आणि हे 7 आहे तर हे अंतर किती येईल, 7. ओके, आणि इथून हे 5 होतं, म्हणजे आपलं A पासूनचं इथं अंतर जर पकडलं आपण
तर 5 + 7 हे टोटल ए ते ई अंतर किती राहील? हे अंतर, तर हे 7 5 12. ओके, तर इथं आपला ट्रायंगल झाला. ओके, ट्रायंगल झाला म्हणल्यानंतर मग इथं काय येईल? इथे बघा, हे आपलं 5 होतं, हे 7 होतं, तर टोटल आपलं 12 झालं. तर इथं आपल्याला ए डी काढायचं आहे. ए डी म्हणजे काय? कर्णवर्ग काढायचा आहे. ओके, तर 12चा वर्ग होतं 144 प्लस 25चा वर्ग होतं 25. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 169. 169 कशाचा वर्ग आहे? तर 13चा. आपलं उत्तर किती झालं आहे? 13. आणि तुम्हाला ट्रिपलेट्स मी सांगितले होते, तर आपलं ट्रिपलेट्स कसं असतं? 5 12 13 हा एक ट्रिपलेट्स असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आपली 12 आणि 5 आहे, तर म्हणजे दुसरी बाजू किती राहील? 13. तर आपलं उत्तर किती येईल? 13. ऑप्शन क्रमांक बी. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघू. 2001 चा एड्स दिन गुरुवार होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता? आता बघा, आपण जर बघितलं तर स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. ओके, 15 ऑगस्ट. ओके, ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर, नंतर डिसेंबर. ओके, तर हे जर बघितलं, नोव्हेंबर आपला 30 दिवसांचा असतो, ऑक्टोबर 31 दिवसांचा असतो, सप्टेंबर 30 दिवसांचा असतो. आता आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशी काढायचं आहे. 15 ऑगस्ट, आता ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो, तर आपल्याला हे 15 ऑगस्टच्या दिवशीचा वार काढायचा. म्हणून 31मधून 15 मायनस करा, म्हणजे त्या महिन्याचे दिवस किती येईल? 16. ओके, आणि 1 डिसेंबरचा 1 दिवस. ओके, जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 3 त्रिक 9, 90 हे झाले, आणि एक 100 आणि हे 6, 106, 107, 108. ओके, 108 दिवस झाले, तर त्याला 7ने भाग द्या. 7ने जर भाग दिलं, 7 1 7, 7 5 35. 3 उरले. ओके, तर त्यांनी काय म्हणलंय? 3 उरलं आहे. तर आपला 1 डिसेंबरला कोणता वार आहे? तर इथे आहे गुरुवार. 1 डिसेंबरला गुरुवार आहे. जर 1 दिवस आपण मागे गेलो, ओके, तर बुधवार येईल. ओके, 1 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर आपण गेलो तर मंगळवार येईल. आणि तिसऱ्या दिवशी आपण मागे गेलो तर काय येईल? इथं सोमवार येईल. म्हणजे आपलं ऑप्शन किती राहील? ए. तर ए आपलं ऑप्शन इथे आलं उत्तर. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण बघू. पुढचा क्वेश्चन काय आहे? अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली आहे. सुनील, दीपक व अनिल मध्ये महेश हा प्रशांत व सुनीलच्या मध्ये बसला आहे. तर हे काय? 7 मित्र आहे. ओके, अनिल, संजय, सुनील. ओके, सुनील, दीपक व अनिल. सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये. सुनील जो आहे, सुनील काय आहे त्यांना? दीपक व अनिलच्या मध्ये. दीपक आणि अनिलच्या मध्ये कोण बसलं आहे? सुनील. ओके,
महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. महेश कोणाच्या मध्ये आहे? महेश प्रशांत आणि सुरेश. ओके. संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये. संजय काय आहे? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये आहे. इथं जर संजय लिहिलं आपण, इथं जर प्रशांत लिहिलं आणि इथं जर आपण दीपक लिहिलं. ओके. तर असं त्यांचं म्हणणं आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला बसले आहे. तर अनिल आणि सुरेश काय टोकाला बसले आहे. ओके. इथे बघा 7 मुले, तर आपण 7 काढून घेऊ. 1 2 3 4 5 आणि 7. ओके. तर त्यांनी काय म्हणलंय? सुरेश, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला बसले आहे. जर अनिल इथे जर बसला तर आपण सुरेश इथं मानू. ओके. जर सुरेश इथं जर बसला म्हणजे 2 पॉसिबिलिटी आहे ना, तर अनिल इथे बसेल. ओके. तर आपल्याला सांगितलं आहे अनिल आणि दीपकच्या मध्ये कोण आहे? सुनील आहे. तर इथं अनिल जर बसलेला आहे तर सुनील कुठे आहे? हा सुरेश आहे बरं. ओके. तर हा सुनील आहे. नंतर इथं कोण आहे? दीपक आहे. ओके. आणि दीपक आणि प्रशांतच्या मध्ये कोण आहे? संजय. तर संजय इथं आलं आणि इथं आलं प्रशांत. ओके. प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये महेश आहे. तर इथं आपण किती? 1 2 3. ओके. 1 राहिला विद्यार्थी मित्रांनो. तर इथे जर आपण 1 पकडला. ओके. म्हणजे आपला इथे राहील सुरेश आणि इथे राहील महेश. ओके. तर त्यांनी काय म्हणलंय? प्रशांत आणि महेश कोणाच्या मध्ये? प्रशांतच्या आणि महेशच्या मध्ये, आपलं सुरेशच्या मध्ये महेश आहे. तर आपली पहिली पॉसिबिलिटी बरोबर आली. ओके. तर दीपक कोणामध्ये आहे? तर दीपक कोणामध्ये आहे? तर दीपक कोणामध्ये आहे? आपल्या सुनील आणि संजयच्या मध्ये. ओके. हे बघा ऑप्शन क्रमांक ए, सुनील आणि संजयच्या मध्ये आपला दीपक बसलेला आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय म्हणतं? एका वर्गात 14 विद्यार्थी एकमेकांस हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले? तर हे त्याचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय म्हणतो तुमचा? सरळ तुम्ही याला फॉर्म्युल्यामध्येच टाका. n वेळेत जर हस्तांदोलन केलं तर n-1 भागिला 2 हे तुमचा फॉर्म्युला आहे. म्हणजे 10 जणांनी करू द्या, 5 जणांनी करू द्या, आपली n ची व्हॅल्यू जी आहे ती ठेवायची. आपली इथे n ची व्हॅल्यू किती? 14 विद्यार्थी होते. 14 होते. त्याच्यातून एक मायनस करायचं, 13 लिहायचे, खाली 2 लिहायचे, भागिला 2. बेसाती 14, 7 गुणिले 13, 13 साती 91. म्हणजे आपलं ऑप्शन किती आलं? डी हे आपलं ऑप्शन आलं. ओके. आता प्रश्न क्रमांक आपण 20 बघू. प्रश्न क्रमांक काय म्हणतो? पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर 5 दिवसांनी पाणी येते, तर 2 आठवड्यापूर्वी नळाला पाणी आले होते. तर यापूर्वी पुन्हा नळाला पाणी केव्हा येईल? तर दर 5 दिवसांनी येतं म्हणजे काय झालं? आपली सिरीज कोणती झाली? 5 10 15 20 अशा प्रकारे पाणी येईल आपल्याला. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर आपलं काय म्हणलंय त्यांनी? 14 कुठे गेला प्रश्न? 2 आठवड्यापूर्वी. 2 आठवडे म्हणजे किती? एका आठवड्यात 7 दिवस असतात. म्हणजे 14 दिवसापूर्वी आपलं काय झालं होतं? 14 दिवसापूर्वी पाणी आलं होतं. ओके.
14 दिवसापूर्वी पाणी आलं होतं म्हणजे किती, जर आपण त्याला जर बघितलं तर 14मध्ये 5-5 दिवसांनी आपल्याला पाणी येते, म्हणजे आपले 2 सायकल तर झाले. एकदा 5व्या दिवशी आलं आणि एकदा 10व्या दिवशी आलं, उरले किती आपलं 10 दिवस तर झाले. उरले आपलं जर 10 दिवस मायनस केले याच्यामधून तर 4 उरले. ओके, तर काय होईल, जर आज आपण विचार करतोय तर 4 दिवस बाकी, अजून 14 दिवसापूर्वी म्हणलं होतं ना, तर हे बघा, तर 4 दिवस हे आहे 4, आता 5व्या दिवशी येतं म्हणजे 4 + 1 किती झाले 5. ओके, तर म्हणजे पुढचं पाणी आपलं 15व्या दिवशी येणार आहे. म्हणजे आज जर विचारलं तर म्हणजे त्यांनी काय म्हणलंय की यापुढे पुन्हा नळाला पाणी कधी येईल, तर हे बघा, तर 4 दिवस बाकी होते, +1 जर केलं आपण तर 5वा दिवस येतोय, म्हणजे आपलं पाणी आजचा दिवस काय येईल, आजचा 4था दिवस येईल. ओके, 4था प्लस उद्याचा एक 5वा, म्हणजे नळाला पाणी कधी येईल आता, उद्या. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण रिझनिंगचे क्वेश्चन सगळे बघितले विद्यार्थी मित्रांनो. तर रिझनिंगचे क्वेश्चन यासाठी बघितले की रिझनिंग चेंज होणार नाही, सेम पॅटर्नचे तुम्हाला पेपरला येतील. आणि पुणे शहर पोलीस भरतीला हे महत्त्वाचे प्रश्न आहे, तर तुम्ही हे सॉल्व करा आणि त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला पुणे शहर पोलीस भरतीसाठी बघायला मिळतील. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा. धन्यवाद.